महत्व सूक्ष्मत्व अगुरु लघुत्वाद्यांत वैभव गुण समृद्ध श्री सिद्ध परमेष्टिभ्यो महार्घ्यं निर्वपाहीति स्वाहा रंगीला भोगे छाये करनी वाले बाते बदले नहीं समस्या होती फिर कुछ होते कर्म वीर बलवान आनंदमयी मंगलता कठिनाई से बात अंदर लगता सुंदर नक्षत्र का इसको पुलकित करता है क्या तव्य भाव भाव सदु यह हर्षित हो हरता है वेद ज्ञान लाता है सारा में प्रात भगाकर लाता है शुद्ध पुरुष ना पुरुषार्थ जगाकर हाथी बुझाओ दुखमय अनुभव रस चरु के द्वारा अज्ञान अविनाशु चढ़कर प्रगटाऊं दशाएं मास में त्रिभुवन देश बनूं मैं आनंदी हो वन सकल के जायक आनंद अभिनय सागर मनुजा सर्वे जिन धर्म परायण भवन्तु दान तपोवीर अनुष्ठानम नित्यमेवास्तु सर्वे जिन धर्म भक्तानां धन्य धान्य ऐश्वर्य वलद्धि सह प्रमोद स्वभाव प्रवर्तितां पुष्प ले ले अपने हाथों में पुष्टिरस्तु कल्याणमस्तु अविघ्नमस्तु अभिसमस्तु आरोग्यमस्तु कर्म सिद्धिरस्तु इष्ट संपत्तिरस्तु काम मंगल उत्सव पापनि शाम्यन्तु श्रीमद्जिनेन्द्र चरण विद्वनंद भक्ति सदा स्तुमे आदि पुण्यवाचक पूर्णिमा क्षमा करो चरण की से तुम चरण दिखलाएंगे मैं बोलो मत मंगलम भगवान वीरो अपनी अनुभूति की शानी पर आसीन होने के लिए बुला रहा हूँ हमारे बेलुगर परिवार के सबसे वयोवृद्ध श्री अशोक जी बेलुगर से निवेदन करेंगे कि वो आकर मंच पर विराजमान हुए। मैं उज्ज्वल जी से निवेदन करूंगा लेकर आए काका को श्री अशोक जी बेलुगर। एवं हमारी इस सभा में श्री दीपक जी काले इनसे भी निवेदन करेंगे वो भी आकर मंच पर विराजमान हैं। आइए श्री विनोद जी माड़ी वाले इनसे भी हम निवेदन करेंगे वो भी आकर मंच पर विराजमान हैं। आइए सर हमारे विद्वान पंडित श्री जितेंद्र जी राठी इनसे भी हम निवेदन करेंगे मंच पर आकर विराजमान हो। आइए आइए और माया मानस मदन मदन वीर है जो विपुल विघ्नों बीच में भी ध्यान धारण धीर है जो तरण तारण भव निवारण भव जलधि के तीर है वेवन
ही सुंदर मंगलाचरण किया। जी बेलुकर जी का आज हम पुण्य स्मरण कर रहे हैं। उनके संघर्षमय जीवन से प्रेरणा लेकर जो कठिनतम कार्य उन्होंने किए हैं, उन्हें आगे बढ़ाने का हमें प्रण लेना है। उनके जीवन काल में उन्होंने चार पंचकल्याण प्रतिष्ठाओं का आयोजन किया। उनमें अभूतपूर्व पंच कल्याण प्रतिष्ठा थी। शिरपुर अतिशय तीर्थ क्षेत्र पर सन 1970 में, जब न तो दिगंबर जैन समाज संगठित था, आपस में विरोध था, पूज्य गुरुदेव श्री कांजी स्वामी का भी विरोध था। दिगंबर समाज में कोई मंगलम भगवान वीरो मंगलम गौतमोदरी मंगलम कुंद कुंदान्यो जैन धर्मोस्तु मंगलम सर्वमंगल मांगल्यम। आओ आओ हे प्रिय मेहमान, मंगल स्वागत है। मंगल स्वागत है, स्वागत करते। आओ आओ हे प्रिय मेहमान, मंगल स्वागत है। मंगल स्वागत है। आओ आओ हे मंगल स्वागत है, स्वागत करते आज तुम्हारा, स्वागत करते आज तुम्हारा। आओ आओ हे प्रिय मेहमान, मंगल स्वागत है। आओ आओ हे प्रिय मेहमान, मंगल स्वागत है। स्वागत करते स्वागत है। आओ आओ हे प्रिय मेहमान, मंगल स्वागत है, स्वागत करते आज तुम्हारा, स्वागत करते आज तुम्हारा। आओ आओ हे प्रिय मेहमान, मंगल स्वागत है। आओ आओ हे प्रिय मेहमान, मंगल स्वागत है। मंगल स्वागत है। आओ आओ हे प्रिय मेहमान, मंगल स्वागत है, स्वागत और साथ ही विधि करते यहीं पर सतीश जी हमारे गुरु जी निवेदन करेंगे। सतीश जी से दो भी आकर आओ आओ हे प्रिय मेहमान, मंगल स्वागत है, स्वागत करते आज तुम्हारा, स्वागत करते आज तुम्हारा। आओ आओ हे प्रिय मेहमान, मंगल स्वागत है। गजबंद सिद्ध क्षेत्र के बारे में, गजबंद फाउंडेशन के बारे में एवं आदरणीय हमारे अनंत मामा के बारे में, धन्य कुमार जी के बारे में अपने भाव व्यक्त करने के लिए सर्वप्रथम यहाँ बुला रहा हूँ। हमारे आणि आदरणीय अनंतरायजी अमोलरायजी सेठ यांच्या पुण्यतिथीनिमित्तानं आपण आज इथे जमा झालो आहोत। आजोबांची 7वी पुण्यतिथी आहे आणि अनंतभाईंची पहिली पुण्यतिथी आहे आणि महिना एकच आहे।
मे महिना. हा मे महिना जरा आमच्या परिवाराकरता काही एवढा चांगला नाही. दिवस सगळेच असे असतात, पण या मे महिन्यामध्ये आमचे आधारस्तंभ, इथले संस्थापक अध्यक्ष आणि ज्यांनी आजोबांच्या खांद्याला समर्थ साथ दिली, असं आहे की एक म्हण आहे, अंत भला सो सब भला. शेवटच्या काळात जी साथ मिळते ती नेहमी आपण आठवण ठेवतो. आणि आजोबांचा जो शेवटचा काळ होता तो सगळं आम्ही पूर्ण बघितलेला आहे. म्हणून आजोबाच्या बाबतीत जेव्हा काही प्रसंग येतात, जेव्हा काही सिद्धक्षेत्राचा विषय येतो, तेव्हा तो मागचा सगळा पिक्चर पूर्ण डोळ्यासमोर क्लिअर येतो. म्हणून काही निर्णय करताना सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्हाला सांगता येत नाहीत. तो काही निर्णय जो असतो तो आम्हाला घ्यावा लागतो, कारण की त्या सगळ्या बाजू आम्ही बघितलेल्या असतात. आजोबांच्या शेवटच्या काळात आनंदभाईंनी जी साथ दिली, ती साथ आजोबांना शेवटची जी एक काळजी होती, जी चिंता होती, ती पूर्ण करूनच आनंदभाईंनी त्यांचं पूर्ण समाधान केलं. आणि आजोबा गेल्यानंतर आमच्या काही ज्या शंका होत्या ते समाधान जाताना आनंदभाई करून गेले. हा असा योग, हा प्रसंग या सिद्धक्षेत्रासोबत घडलेला आहे. धन्यकुमारजी आणि अनंतभाई सेठ या दोन्हीही ज्या बाजू आहेत सिद्धक्षेत्राकरता, त्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. सिद्धक्षेत्र म्हटलं तर आजोबांना पण विसरता येत नाही आणि अनंतभाईंना पण विसरता येत नाही. मला कोणी म्हटलं की आज कोणी इथं तुमचं आनंदभाईचं कोणी येणार आहे का, तर मी त्यांना सांगितलं आनंदभाईचे आम्हीच नातेवाईक आहोत. धन्यकुमारजीचं आम्ही आहोत, पण आनंदभाईचे पण आम्ही नातेवाईक आहोत. आमचा पण अधिकार आहे आनंदभाईंची पुण्यस्मृती त्यांना स्मरण करायचं आणि त्यांच्या स्मरणाच्या निमित्तानं आम्ही इथं विधान करणार आहोत आणि आम्ही एकत्र येणार आहोत. आपल्याला आठवतंय की या परिवाराची सुरुवात, ज्या परिवारात आपण जन्माला आलो, मोतीराम बाळाजींनी ही सुरुवात केलेली आहे. मोतीराम बाळाजी असताना आपण नव्हतो, पण मोतीराम बाळाजींकडे हे संस्कार होते. तीर्थयात्रेला जाणे, तीर्थयात्रेला गेल्यानंतर तिथं जी काही कमी आहे ती पूर्ण करणे. मग त्या प्रवासात ते शिरपूर गेले, गजपंत आले. त्यांच्या सुनबाईनं हा कार पुढे नेला, चिखलेचं मंदिर पूर्ण केलं. नंतर त्या मंदिराला पण 150 वर्ष पूर्ण होऊन गेले. 1958 साली पंचकल्यानं पूजा केली ढासळ्यासारख्या ठिकाणी, आणि 10ही मुलांची नावं जर पत्रिका बघितली, आज आपण एखाद्याचं नाव चुकू शकतो, क्रम चुकू शकतो, पण त्यांचा प्रोटोकॉल जर बघितला, एक परिपूर्ण पत्रिका जी आपल्याकडे ठेवलेली आहे 1958ची. म्हणजे या मंडळींचं ध्येय, या मंडळीचा आदर्श आणि यांचे विचार किती उच्च होते हे आपण आजच्या 1958च्या काळात जर गेलो तर ते दिसेल. म्हणजे ती पिढी किती पुढे होती. आपण म्हणतो जग पुढे चाललं, तर मी म्हणतो जग पुढे नाही चाललो, आपण मागे चाललो. ते आपल्या पुढे होते. त्यांनी 1958 मध्ये कार्यक्रम घडवला. धन्यकुमारजींनी पूज्य गुरुदेवजींना 1970 साली शिरपूरला आणलं आणि शिरपूरला आणून तन मन धन पूर्ण अर्पण करून पंचकल्यानं प्रतिष्ठा घडवली. सतीशजींनी इथं कार्यक्रम 2 दिवसाचा ठेवला, 10 आणि 11, आणि आपली अर्धी उपस्थिती आज जेवण झाल्यानंतर, सकाळचं विधान झाल्यानंतर प्रस्थान केलं. धन्यकुमारजींनी 8 दिवस पंचकल्यानं तिथं केलं, पूर्ण तन मन धन करून पूज्य गुरुदेवजींना तिथं आणलं. म्हणजे ती किती मेहनत, ती किती समर्पण, हे सगळं मागच्या काळात घडलेलं आहे. हे सगळे प्रसंग नंतर घडायला पाहिजेत होते, तेव्हा मोतीराम बाळाजी सक्षम होते, एकटे होते. आज त्यांचा परिवार किती मोठा आहे, जिनू काका. परिवार वाढला का कमी झाला? परिवाराची जबाबदारी काय? धन्यकुमारजीने त्यांचं आयुष्य पूर्ण खपवलं.
मोतीराम बाळाजींनी त्यांचं कर्तव्य पूर्ण केलं. त्यांनी ते केलं, पण पुढे काय हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात यायला पाहिजे. आणि त्यांनी जे एकट्याने कार्य केलं, आता आपण किती जण आहोत, ते तेव्हा एकटे होते, आपण आता किती जण आहोत, तर त्या बाजूने जर विचार केला तर आपण खरंच पुढे चाललो का मागे चाललो. रवी काका, आज 2 दिवस जर तुम्हाला गजबंदाला पूर्ण द्यायचं म्हटलं तर विचार करायला लागतो. त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य इथं दिलं. सांभाळ करणारं कोण होतं? ओम प्रकाशजी, लालचंदजी. बाकी कोण होतं? आपण तुम्ही यायचो, कार्यक्रम झाला की लगेच आपले कामं, आपण लगेच घरी जायची, आपल्याला जायची. इथे कामं सुरू करायची, ती कामं पूर्ण कशी होतील, क्षेत्राद्वारे प्रभावना कशी होईल, हा किती, माझं म्हणणं आहे की या मंडळीमध्ये किती दूरदृष्टी होती, किती विचार होता, किती सहन करायची ताकद होती. या सगळ्या ताकदीचा विचार करताना हे आज जे काही पाहायला मिळतं हे त्याचं रूप आपल्याला आज मिळालं आहे. हे खरं म्हणजे आपल्याला लायतं लोणी आहे सगळं, फक्त तूप काढायचं बाकी आहे. पण किती मेहनत या आपल्या वरिष्ठ मंडळी घेतलेली आहे. आणि हे काही नवीन नाही ना. आज 1922 1925 पासून हा इथं पाठपुरावा सुरू केला आहे मोतीराम बाळाजींनी. तेव्हा काय साधनं होते? तेव्हा काय साधनं असतात? 1922 मध्ये काय साधनं असतील? पण तिथून येऊन इथं हे सगळे कामं करायचे आणि हा पुढे वारसा चालवायचा. आणि मी तर म्हणतो की आपल्यावर धन्यकुमारजींचे जो उपकार आहेत, पण मोतीराम बाळाजींचे उपकार असे आहेत की त्यांनी तेव्हा मोतीराम बाळाजींनी 1959 साली ट्रस्ट स्थापन केला, आचार्य शांतीसागर शिक्षण प्रसारक फंड. आणि त्या फंडद्वारे त्यांनी हा निर्णय घेतला की धार्मिक कार्यकर्ता जर कोणी शिक्षण घेत असेल तर त्याच्याकरता शिष्यवृत्तीची सोय, विद्वांना राहण्याची व्यवस्था, धार्मिक शिक्षण घेताना या सगळ्या गोष्टी करताना त्याची व्यवस्था, हे मोतीराम बाळाजींनी 1959 साली ट्रस्ट तयार केला. 1961 साली तीर्थंकर आदिनाथ महावीर स्वामी दिगंबर जैन मंदिर चिखली ट्रस्ट स्थापन केला. मग हे एवढे ट्रस्ट स्थापन त्यांनी 1959 साली केले. आपण काय करू? ते एकटे होते, आपण किती जण आहोत? त्या ताकदीनं काम पुढे झालं पाहिजे. माझं जे मत आहे की धन्यकुमारजी, मोतीराम बाळाजींनी जो वारसा टिकवला, तो वारसा, त्यांचे ते विचार, त्यांच्या ज्या कल्पना त्यांनी ट्रस्टमध्ये मांडल्या, त्या कल्पना पुढे नेण्याचं काम आपल्या सगळ्यांचं आहे. आपल्या सगळ्यांचं आणि आपल्या सर्वांचं आहे. ज्याच्या खाली बेलोकराचं हेडिंग लागलं आहे, कमीत कमी त्याचं ते कर्तव्य आहे. ज्याच्याकडे तण आहे त्यानं तण द्यायला पाहिजे, ज्याच्याकडे मन आहे त्यानं मन द्यायला पाहिजे, ज्याच्याकडे धन आहे त्यांनी धन द्यायला पाहिजे. पण हा वारसा पुढे चालवला पाहिजे. आणि हे विचार करा की जर पूज्य गुरुदेवश्री कांजी स्वामी जर आपल्या जीवनात आले नसते तर आपली काय हालत असते? आज आपण कुठं असतो? आपण त्या ढासळ्याच्या बाहेर पडलो नसतो. समयसार काय, जिनवानी काय, नियमसार काय, छेडाला काय काय वाचायला भेटलं असतं. गुरुदेवमुळं कमीत कमी स्वाध्यायाची परंपरा सुरू झाली. आपल्या जीवनात क्रांती घडली. अनेक विद्वान आपल्या इथं आले आणि त्या क्रांतीमुळं आज आपण या मुख्य प्रवाहात आलो. आणि प्रवाहात काल सांगितलं ना जितेंद्रजींनी, किती दुर्लभता आहे की आपल्याला करेक्ट माल मिळालेला आहे. 24 कॅरेट, 1 कॅरेट पण कमी नाही. जिनू काका, आपल्याला 24 कॅरेट माल भेटलेला आहे धन्यकुमारजीमुळं आणि मोतीराम बाळाजीमुळं. आणि त्यांचा उल्लेख पूज्य गुरुदेवश्रींनी पण केला आहे, मोतीराम बाळाजीचा उल्लेख केला आहे. आणि त्या काळात मी असं म्हणतो की जेव्हा मोतीराम बाळाजींनी आचार्य शांतीसागर शिक्षण प्रसारक फंड ट्रस्ट स्थापन करायचं जे ठरवलं, 1959 साली ट्रस्ट झाला आहे ना सतीशजी, 1959, तेव्हा त्यांनी हे पण बघितलं की आचार्य शांतीसागर महाराजांचं नाव का द्यायचं. त्यांनी नाव देताना पण फार विचारपूर्वक नाव दिलं. त्यांनी आज सगळे परीक्षा करून, सगळा विचार करून त्यांनी आचार्य शांतीसागर महाराजांचं नाव दिलं. आणि नंतर ते पूज्य गुरुदेवजींच्या संपर्कात आले आणि मग सोनगडला राहिले. आणि सोनगडला राहून प्रभावित झाले तर त्यांना मग त्यांनी शिरपूरसाठी आमंत्रित केलं. आणि तुम्हाला सांगतो, एक फक्त माझ्या जे मी वाचलं, जे मी पाहिलं, त्याच्यामध्ये आचार्य शांतीसागर महाराजच एक असे होते की
की त्यांनी पूज्य गुरुदेव सिंगच्या विचाराला समर्थन दिलं आहे. तेव्हा लोकांनी विचारलं आचार्य शांतीसागर महाराजांना की कांजी स्वामी पुण्याला हे म्हणतात, पूजापाती करू नका म्हणतात, बाकी गोष्टी करू नका म्हणतात, तर यांना तर पुण्य हे उरलं, सगळं पुण्याचं तर सगळं संपूर आलं. आचार्य शांतीसागर महाराजांनी म्हटलं, जर पूज्य गुरुदेव श्री कांजी स्वामी हे म्हणतात तर त्यांच्या समोर समयसार आहे म्हणून ते सांगतात, आणि माझ्या समोर जर पण समयसार असला तर मी तेच सांगणार आहे जे पूज्य गुरुदेव श्री कांजी स्वामी सांगतात. पण नंतर हा ग्रंथ, हे जे विचार आहेत हे आपण छापले नाही, हे त्रयस्थ फलटणवरनं बहुतेक छापलेलं पुस्तक आहे. त्याच्यानंतर हा विषयच गोंद झाला, तो विषय समोर आला नाही. आचार्य शांतीसागर महाराज सोनगडला गेले, तिथे त्यांचं प्रवचन झालं. आचार्य शांतीसागर महाराजांना कोणीतरी पायावरती फुल आणि कोणतरी चंदन लावायला गेलं तर तिच्यात त्यांनी म्हटलं आहे की जर भगवान जर 4 अंगुल उभं असतात समोर शरणामध्ये, तिथं आपण चंदन लावू शकत नाही, फुल टाकू शकत नाही, तर तुम्ही मला चंदन कसं लावता. हे त्यांचे शब्द आहेत. हे त्यांचं जे पुस्तक केलेलं आहे, छापलेलं आहे, त्यात हे सगळं उल्लेख आहे. पण काय आहे की चांगल्या गोष्टी लवकर बाहेर पडत नाहीत. तर माझं मत आहे की मोतीराम बाळाजी बेलोकर आणि धन्यकुमारजींनी किती मोठं काम केलं. आज आपल्याला मुख्य प्रवाहात आणलं, स्वामीजीच्या प्रेरणेत आणलं, आणि आपल्याला खरं तत्वज्ञान आज प्राप्त होत आहे. आणि त्यांना जी समर्थ साथ दिली या सगळ्या कार्यकर्त्यानंतर ती आदरणीय आनंदभाई सेठ. आपली जी भावना होती की आजोबांनी जे काही इथं व्यवहार करून ठेवले जमिनीचे, ही जी जमीन आहे वरची 20 एकर, आणि इथं अजून काय डेव्हलपमेंट करता येईल का, ती भावना जेव्हा मी आनंदभाईंशी बोललो, आणि आनंदभाई गेल्यानंतर बहुधा आनंदभाईंनी हा विषय त्यांचे जे सुपुत्र आहेत हितेनभाई, अनुजभाई, त्यांचे जे भाचे आहेत आदरणीय निमेश भाईजी यांच्यासमोर जेव्हा मांडले असतील, तर जेव्हा मी आनंद मामांच्या त्या कार्यक्रमाला गेलो 3ऱ्या दिवशीच्या, त्यांनी मला सांगितलं की मामा की जो इच्छा है आपने जो बोली थी वो अपन पूरी करेंगे. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगताना आनंद वाटतो की एक नवीन ट्रस्ट श्री गजपंथ श्री कुंदकुंद कहान गजपंथ सर्वोदय ट्रस्ट हा एक नवीन ट्रस्ट आपण स्थापन केला आहे. आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून पाठीमागे जी जमीन जी घेतल्या गेली आहे ती घेतल्या गेली आहे. आणि याचा फार मोठा प्रकल्प जो आहे त्या 1 ते 2 महिन्यात तुमच्या समोर येईल. मी आज त्याची काही घोषणा करत नाही, पण ती जी स्वप्न आजोबांची होती ती स्वप्न पण आजोबा गेल्यानंतर आदरणीय आनंदभाईंनी स्वतःकडे घेतली, आणि आम्ही पण त्यांच्याकडे मांडली. आणि ते गेल्यानंतर असं वाटत होतं की आनंदभाई गेल्यानंतर आपला ट्रस्ट पोरगा होईल, पण योग असे की आनंदभाई गेले, पण त्यांनी फार ताकदीनं आपल्या या क्षेत्राच्या पाठीमागे आदरणीय हितेनभाई आणि आदरणीय निमेशभाई यांना त्यांचा पुढे वारसा चालवण्याकरता त्यांना पुढे उभं केलं. आणि हा आज एक मोठा वटवृक्ष, हा मोठा प्रकल्प गजपंथ सिद्धक्षेत्राच्या नावानं पुढे येणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आदरणीय धन्यकुमारजी बेलोकर यांना पुण्यस्मरणानिमित्त हार्दिक विनयाजली व्यक्त करतो. आदरणीय अनंतरायजी अमोलकराय सेठ यांच्याप्रती पण भावपूर्ण विनयाजली व्यक्त करतो आणि थांबतो. जय जिनेंद्र. ओम नमो सिद्धार्थ. सर्वांना जय जिनेंद्र. गजपंथाचे खरं म्हटलं, मी मराठीत बोलतो, आधारस्तंभ गेलेले आहे. आत्ता जे व्हिडिओ दाखवला त्या व्हिडिओमध्ये मग मला साक्षात प्रतिमा दिसल्या. आदरणीय आनंद मामाच्या घरी जेव्हा जेव्हा आम्ही गेलो तेव्हा प्रवचन ऐकत होते ते गुजरातीमध्ये. आनंद मामा हम गुजराती नाही आती. तर 1-2 वेळा त्यांनी हिंदीमध्ये प्रवचन लावले. त्या प्रवचनाचा लाभ घेतला मी. तसंच हे पंडितजीसोबत मी 34 वर्ष या संघर्षात काम केलं. त्यांचा अन्यायाविरुद्ध लढा काय होता. त्या प्रथम मोतीरामजी बाळाजी बेलोकर ज्या वेळेस इथं ट्रस्टी होते 1922ला या पहाडावर जायच्या शिड्या गव्हर्नमेंटची परमिशन घेऊन बांधली. राहिलेल्या 1929ला पायऱ्या पूर्ण केल्या. हे मोतीराम बाळाजीचा मोठा इतिहास आहे. त्यानंतर पंडितजीचं आयुष्य त्यांनी पूर्ण
शिरपूरहून आल्यानंतर गजपंतासाठी दिले. त्यांचं शतशः त्यांचं मी खूप आभारी आहे. मी त्यांना काका म्हणून संबोधन करत होतो आणि त्यांनी मला शेवटी म्हणे सोनटक्के साहेब पुढे ट्रस्ट कोण सांभाळणार. त्यांनी मला एक हेमंतजीचं नाव सुचवलं. मी म्हणलं योग्य माणूस तुम्ही निवडला, त्यांना गजपंताचा अध्यक्ष तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. कोणी दुसरं कोण व्यक्ती आहे तुमच्यासमोर सांगा म्हणे त्यांना. तर त्यांनी खरोखर त्यांची निवड केली आणि ते आतापर्यंत या ट्रस्टला कारभार सांभाळून घेत आहे, सर्वांना सामावून घेत आहे. दुसरं पंडितजीचं एक अन्यायाविरुद्धचं एक लढ्याचं उदाहरण देतो तुम्हाला. बसमध्ये जात असताना बसमध्ये रिझर्वेशन कोणाचं नव्हतं. एक सरदारजी आला, उठो पंडितजीला म्हणे उठो. पंडितजी म्हणे क्यों. पंडितजी गेले कंडक्टरला, रिझर्वेशन आहे का नाही बोले. आखरीला त्या सरदारजीला खूप वाद झाला. पंडितजींना गाडी पोलीस स्टेशनला नेली आणि पोलिसाला सांगितलं की हा सगळ्या लोकांना लेक्चर दिलं, आपण सर्व मिळून या सरदारजीला गाडीच्या काळे उतरू. हा जर आपल्यावर त्रास देत असेल तर पोलीस स्टेशनला गाडी नेऊन पोलिसांजवळ त्यांनी दरखास्त मांडली की बाबा या सगळ्या पब्लिकला त्रास देतो. पोलिसांनी सरदारजीला गाडीतून खाली उतरवलं तेव्हा गाडी बाहेर सरकली. हे खरोखर अन्यायाचा लढा आहे. माझी जरा प्रकृती म्हणून मी बोलू शकत नाही, मला खूप बोलायचं होतं. तरी मी सर्वांची क्षमा मागतो, संपवतो. बहुत ही सुंदर भाव व्यक्त किया. ओम नमः सिद्धेभ्यः. आदरणीय मंचासीन प्रतिष्ठितगण, माझे वडील, बंधू, भगिनी, वहिनी, नातेवाईक, तर विचार आला की काय सांगावं. धन्यकुमारजी, त्यांना आम्ही धनुकाका म्हणत होते, त्यांचं नाव घेतल्याबरोबर आपल्यासमोर काय येतं. पहिलं चित्र येते शिवाजी महाराज. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी लढा दिला आणि नेव्ही स्थापन केली, त्यावेळी इस्लाम नवाब त्यांचे जे राज्य त्याच्यावर त्यांनी मात केली, तसंच धन्यकुमार काकांनी त्या काळात जी समाजात अत्यंत प्रतिकूल परिस्थिती होती, आपल्या समाजातच आपले दुश्मन होते, आपल्या समाजातच विरोध होता, अशा परिस्थितीत त्यांनी सत्याचा शोध घेतला. ही फार महत्वाची गोष्ट आहे. सत्याचा, आणि ते सत्याचा शोध घेताना त्यांनी कुणाची भीड मुरवत ठेवलेली नाही आणि त्यामुळेच आपल्याला पूज्य गुरुदेव मिळाले, जैन तत्वज्ञान मिळालं, खरं जैन तत्वज्ञान मिळालं. ही अत्यंत अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. गुरुदेवजी म्हणतात, मुनिरत धार अनंत बार नव ग्रहवे उपजायो, पै निज आत्मज्ञान बिना सुख लेश न पायो. हे जे छळाळत लिहिलेलं आहे त्याचा भाव आपण समजून घ्यायला पाहिजे आणि याचं महत्त्व आपल्याला यायला पाहिजे. म्हणून धन्यकुमारजीचं नाव घेतल्यानंतर एक शिवाजीचं नाव आठवते आणि शिवाजींनी जसं हिंदुत्वासाठी लढा दिला तसा धन्यकुमारजींनी सुद्धा जैन धर्माची सत्यता शोधण्याकरता लढा दिला, त्याची स्थापना केली. हे त्या फिल्ममध्ये तुम्ही पाहत असेल. म्हणून सर्वप्रथम आपण आपल्याला अत्यंत भाग्यशाली, गौरवशाली समजायला पाहिजे की आपल्याला हे तत्वज्ञान लाभलं, याचा आपण नियमित स्वाध्याय करावा. म्हणून धन्यकुमार दादांना स्वाध्याय शब्द आठवला मला. मी त्यांच्या सगळ्या पुराण्या जुन्या डायऱ्या पाहतो
त्यांनी जे ग्रंथ वाचन केले ते ग्रंथ पाहतो, त्या ग्रंथावरच्या नोट्स पाहतो. त्यांनी अत्यंत सखोल अभ्यास केलेला आहे, म्हणूनच ते खंबीर होते. तर हे जे आता नंतर त्यांनी जे आपलं जीवन दिलं, हे का दिलं, त्यांनी काय कमावलं या जीवनामध्ये? आपलं त्यांनी जीवन, अर्ध जीवन अंतरिक्ष पाठा शिल्पला दिलं, अर्ध जीवन इथे दिलं, मग त्यांनी काय कमावलं? या प्रश्नाचं उत्तरे आपण शोधायला पाहिजे. मला जे वाटते, मी गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये होतो, ते आले घरी आणि मला कन्व्हिन्स करून, जबरदस्ती करून ट्रस्टी म्हणून सही घेतली. कारण ट्रस्ट म्हणजे काय, जिम्मेदारी म्हणजे काय माहीत नव्हतं. एवढं माहीत होतं की भांडणं होतात समाजात आणि याच्यामध्ये भानगडी जास्त आहे, एवढं माहीत होतं. मी पूर्णपणे टाळायचा प्रयत्न केला, तरी काकांनी घरी ठाम म्हणून बसले. म्हटलं मला ऑफिसमध्ये विचारायचे, मी ट्रस्टी होऊ शकतो, विचार. बसून माझी सही घेतली. ट्रस्टी झाल्यानंतर त्यांनी बरेच वेळा मला प्रयत्न केला इथे येण्यासाठी, पण मी नोकरीमध्ये असल्यामुळे आलो नाही. आणि जेव्हा ट्रस्टी झालो तेव्हा नक्कीच वाटलं की अरे या भानगडीत आपण का पडलो. कारण हे प्रत्येक ठिकाणी आहे, जिथे समुदाय, व्यक्ती, तिथे मतभेद राहणार आणि तिथे तुम्हाला लढा करावा लागणार. आणि ज्याप्रमाणे धंदीकुमार काका एकलाच चलो सत्यशोधक राहिले तसं राहावं लागणार. मग हे करून त्यांनी काय मिळवलं हा प्रश्न आहे मला. पुण्य मिळवलं की पाप मिळवलं? पाप तर नक्कीच मिळवलं नाही. त्यांनी देव गुरु शास्त्र, जे आपल्या जीवनात सर्वोत्कृष्ट व्यक्ती पदार्थ आहे, सर्वोत्कृष्ट कोण आहे? जगमे सरना दोय शुद्धात्मारू पंचगुरु. पंचगुरूची त्यांनी सेवा केली. आता ते मला आज रिअलाइज होते. त्यावेळी 2-3 वर्ष मी डगमग होत होतो. मला अण्णाने साथ दिली, मार्गदर्शन केलं. हेमंत खंबीर त्यांनी साथ दिली. आणि आज इथे मी जी सेवा केली, मला सत्समागम लाभला, अनेक विद्वान लाभले, त्यांचं अनेक प्रकारे उपदेश मिळाला. आणि मुख्य म्हणजे आपले जे साधर्मी आहे, आपले कुटुंबीजन आहे, त्यांना आज हे स्थान झालं. पूर्वी एकही शिबिर व्हायचं नव्हतं, फक्त दस्तक्षण आणि काही असे प्रोग्राम व्हायचे. आता दर महिन्याला 2-2 प्रोग्राम लागले. हे मी केलं नाही, पण इथे आले, सिस्टम डेव्हलप झाली. तर मला आता पूर्ण समाधान आहे की जीवनात आम्ही काही स्ट्रगल केलं, वेळ दिला, त्याचं आम्हाला फळ मिळालं. म्हणून उद्देश हा की धंदेकुमार काकांनी जे काम केलं, जी अतिशय पुण्य कमावलं, काय हे महत्वाचं आहे. अतिशय पुण्य, ज्या पुण्यामुळं त्यांना पुन्हा सद्गती मिळेल, पुन्हा जिनवानेचा सहयोग मिळेल आणि पुन्हा ते आपला जो सम्यक दर्शन प्राप्त करणे, खऱ्या सुखाची प्राप्ती करणे, आत्मानुभव करणे या पथावर चालतील. म्हणून पहिला संदेश हा माझ्या जीवनातून धंदेकुमार काका, सामाजिक कामाला टाळू नये, हे आपलं आद्य कर्तव्य आहे. हे आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आपल्याला आपल्या पूर्वीच्या पिढीने जीवन देऊन, त्यांनी जीवन दिलंय. धंदेकुमार जीवन अंतरिक्ष पाठा शिरपूरला प्राणघातक हल्ला झाला होता, तरी त्यांनी काम चालू ठेवलं. अमरचंद बेलोकर यांना लंगचा सिरियस आजार होता. तो आजार असताना सुद्धा त्यांनी पंचकल्याणी पूजा केली. तेव्हा पहिला संदेश हा की हे देवगुरु शास्त्राचं जे स्थान आहे, मंदिर असो, जिनवानी असो आणि त्यानिमित्तानं होणारे कार्यक्रम असो, याला
जीवनात सर्वोत्कृष्ट प्राधान्य द्यायला पाहिजे. यांनीच स्वतःचं कल्याण होईल आणि आपल्या कुटुंबाचं आणि नंतर पुढे कल्याण होईल. नंदकुमारजी काकाबद्दल एक पुस्तक छापलेलं आहे, ते दाखवू. ते जरूर वाचायला पाहिजे, त्यातून प्रेरणा घ्यायला पाहिजे. त्या काळात हे पुस्तक छापलेलं आहे, काही ज्यांना ते जरूर न्यावं आणि वाचावं. हे झालं नंदकुमार काकांबद्दल. तर त्यांना हे जे पुण्यस्मरण तेव्हा होईल जेव्हा आपण आपल्या गावात असो, आपला जिथे कार्यकाल असो, तिथे मंदिर असो, जिनवानी असो, विद्वान हो, शिबिर असो, त्याकरता तनमन धनाने मदत करावी. त्यामध्ये स्वकल्याणचं आहे प्रथम, बाकी काही करो. हा एक संदेश मला तुमच्याशी सांगावा वाटला. अरे आता त्या काळात म्हणजे आम्ही 5व्या-6व्या वर्गात होतो तेव्हा धनु काकाने आम्हाला फतेपूरला पाठवलं. कुठे पाठवलं? हे रवींद्र बेलुकर आहे तिथे. नंतर पवन बेलो 8-10 जणांना आम्हाला ते भर उन्हाळ्यात कुठे पाठवलं? फतेपूर, जिथे पंचकल्याण होते. का पाठवलं? तिथे आम्हाला गुरुदेवाचं दर्शन झालं. आता कळत्याचं किती महत्व आहे. म्हणून हे जे काम आहे हे काम स्वकल्याण आणि परकल्याणासाठी आहे. हे आपण जरूर करायला पाहिजे. दुसरा संदेश आहे अनंत मामा. अनंत मामा बद्दल मी वेळ कमी आहे म्हणून मी एक कविता लिहिली, त्यामधून तुम्हाला संदेश मिळेल. हिंदीमध्ये आहे. एक आदर्श व्यक्तिमत्व आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व. काय प्रेरणा घ्यायची? सहजता से भरपूर. जीवनात सहजता पाहिजे, सरळता पाहिजे. नंतर सरळता से लबालब. त्यांच्याशी तुम्ही बोला, उत्तर सरळ मिळेल आम्हाला. देवगुरु शास्त्र के परम भक्त. दाखवायला आले मंदिर, तुम्हारा 3 का मंदिर है, अभी शुभारंभ करो, 10 लाख मेरे तरफ से, फटाय बंद बनाओ. किती सरळता आणि सहजता. आणि पुन्हा विचारायचं काम नाही. अनंत मामा थे और है हमारे आदर्श व्यक्तित्व. काय म्हटलं? सहजता से भरपूर, सरलता से लबालब, देवगुरु शास्त्र के परम भक्त अनंत मामा थे और है हमारे आदर्श व्यक्तिमत्व. दूसरा, गुरुदेव श्री के परम भक्त सीडी जिनवानी से रहेंगे सदा व्यक्त. त्या काळात एका व्यक्तीने त्यांची प्रवचनं रेकॉर्ड केली. ती प्रवचनं त्यांनी त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असताना ते आम्हाला, मी जेव्हा जेव्हा अनंत मामाशी जात होतो, बचपन सिद्धेश्वर चर्चा करत होते, आम्हाला सगळं सांगायचे. ते गर्भ श्रीमंत नव्हते, प्रतिकूल परिस्थिती असून सुद्धा त्यांनी ते प्रवचनाच्या हजारो सीडी बनवून ठेवल्या त्या काळात. त्या सीडी मग सगळे असं, आज तर मोबाईलवर त्यांचे 9,000 मला प्रवचन मिळेल मोबाईलवर. आणि कुठे नाव नाही, गाव नाही, काय नाही. मी केलं म्हणून नाही. म्हणून एक कर्तृत्व बुद्धी, भोक्तृत्व बुद्धी, जी कर्तृत्व बुद्धी अजून हटायला पाहिजे. अरे त्याच्यासमोर आम्ही काहीच केलं नाही, आमचं नगण्य काम आहे. हेमंत बोलला ना, कठीण परिस्थितीत ते काम केलं आजोबांनी, काकांनी. ते आपण काय केलं? आपल्याला सगळं मिळालं रेडीमेड. आपल्याला फक्त वेळ दिला आहे आणि तो वेळ हा तुम्ही स्वतःसाठी देता असं विचार करायला पाहिजे. म्हणजे आता काही लोक गेलेत, काय असेल कंपल्शन, पण हा संदेश तुम्ही तरी घ्यायला पाहिजे की जीवनात 365 दिवस आहेत, त्यापैकी स्वतःसाठी जो समाज आपल्याला संस्कार देतं, शिक्षण देतं, संरक्षण देतं समाज, त्या समाजासाठी अरे एक आठवडा तर द्या. कारण काय नेलं यांनी सोबत? अनंत मामा आणि धन्यवार काकांनी सोबत हेच नेलं आहे. त्यांच्या अभिप्रायात होतं, अभिप्रायात होती देवगुरुप्रती श्रद्धा, आस्था. ते खरे शोभाव आहेत, ते खरं पुण्य आहे, ते नेलं आहे. त्या अनंत मामाबद्दल अजून 2-3 लाईन बोलतो. काय होते? विशनरी मिशनरी. विजन पाहिजे, विजन की आज 50 वर्षानंतर काय होणार आहे, आमच्या पिढीचं काय होईल पुढे, माझं म्हातारपण कसं जाईल, माझ्यासाठी विजन.
त्यावेळी मी काय विचार करेन, माझ्या पिढीसाठी मी काय करू शकतो असे. तर हे जे आनंद भाऊ होते यांनी तर त्यांचं विजन फार मोठं होतं. पहा ना, त्या काळात त्यांनी सीडी बनवल्या, आज त्यांनी किती तीर्थक्षेत्र उभे केले, मोबाईल ॲप, म्युझियम, अनगिनत त्यांचे नाव तीर्थक्षेत्र बनवणे, जिनवाचा प्रचार करणे, एवढं मोठं काम केलं आहे त्यांनी. सोनगड स्थापन केलं, तिथे मोठं गुरुकुल आहे आणि कुठे नाव नाही, काय नाही. तर ते विजनरी होते, मिशनरी होते, कमिटेड होते, स्ट्रॉंगर होते, ट्रू लिस्नर होते. आपल्याला तिथे क्लास नाही, ऐकायचं शांततेने, खूप शांततेने ऐकायचे मला ते घंटोघंटी. ॲडवायझर आणि लीडर होते, बिग बिग डोनर होते. किती दान केलं, करोडो रुपये दान. आता हा मागचा प्लॉट घेतला, इमॅजिन करा किती करोडचा असेल, मलाही माहीत नाही, करोडोमध्ये आहे ना. काय हेमंत, किती करोडचा प्लॉट आहे सांगणार आहे की कॉन्फिडेन्शियल आहे ना. करोडो रुपये आणि अजूनही ते करणार नव्हतात. तर हे मामा विल बी रिमेंबर्ड फॉर एव्हर. माझा इथे संयोग कितना अद्भुत, कनक माने भी दिया साथ भरपूर. मी जेव्हा त्यांच्या घरी जात होतो ना, तर त्यांची धर्मपत्नी कनकबा त्या सुद्धा जरूर बसायच्या आणि ते पूर्ण सपोर्ट करायचे त्यांना. अरे म्हणजे सपोर्ट करायच्या त्यांना. अरे तुमची औषध घ्यायची वेळ झाली. त्यांची तब्येत एवढी नाजूक होती, ते सगळं सांगायचे. पाय काय झालं, त्यांचं एक कॅन्सर झाला होता इथे, त्यामुळे एक नस तुटल्यावर पायात रक्त जात नव्हतं, म्हणून पाय झाले जाड, चालता येत नव्हतं, पायात नेहमी वेदना, तरी त्यांच्या चेहऱ्यावर शिकत नव्हती. घंटी म्हणजे माझं गेलो की 1 घंटा घेत असे मी त्यांचा, ते ऐकत असत, मला समजावून सांगत असत. त्यावेळी त्यांच्या बा सुद्धा होते तिथे, त्या सुद्धा त्यांना सेवा करायच्या आणि सपोर्ट करायच्या. तर असं हे जे व्यक्तिमत्व यांचं पुण्यस्मरण आपण यासाठीच करतो की यांनी काय केलं आणि आपण काय करायला पाहिजे हा विचार करून आपण हे जे आपल्या पुण्यानं आपल्याला हे काम करायचा आणि त्याचा लाभ घ्यायचा, लाभ मिळत आहे त्याचा आपण लाभ घ्यायला पाहिजे. एवढं बोलून माझं वक्तव्य पूर्ण करतो. जय हिंद. भाई नेहमीसाठी ट्रस्टच्या निर्णयासाठी सकारात्मक राहिले आणि एक आजोबांप्रती त्यांचं एक विशेष प्रेम होतं, कारण की त्यांचे वडील आणि धन्यकुमारजी हे मित्र होते. त्या मित्राच्या नात्यानं आणि परत अजितभाईंचा परिवार पण पूज्य गुरुदेव सिंगच्या संपर्कात आल्यामुळं एक नातं, विशेष प्रेम ते आदरणीय आजोबांच्या प्रती त्यांचं होतं. मी बरोबर 1 जानेवारीला त्यांना भेटलो होतो बडोद्याला जाऊन आणि तिथून मग मी सोनगडला गेलो होतो. तेव्हा त्यांची तब्येत चांगली होती आणि चांगले भाव होते आणि हेच त्यांची परिकल्पना होती की क्षेत्राच्या माध्यमातून अधिकाधिक तत्वप्रचार झाला पाहिजे. पूज्य गुरुदेवशीचा जी वितराग वाणी आहे ती सगळ्यापर्यंत पोचली पाहिजेत, खरा धर्म सगळ्याला कळला पाहिजे, ही त्यांची भावना होती. आणि जेव्हा सुमेर काका त्यांच्याकडे पोचले भेटीकरता, तेव्हा मला त्यांनी फोन केला आणि मला सांगितलं की जेव्हा आपला ट्रस्ट इथे स्थापन झाला तेव्हा त्याला 50 वर्ष 25 वर्ष असा काही जेव्हा प्रसंग येईल तेव्हा आपल्याला कार्यक्रम करणं फार आवश्यक आहे आणि तो कार्यक्रम आपण केला पाहिजे असं त्यांचं मत तेव्हा त्यांनी मला फोनवर सांगितलं होतं. तेव्हा मी त्यांना आश्वस्त केलं की ट्रस्टच्या वतीनं तुम्ही जे आपल्याला एक मार्ग सांगितला, एक सल्ला दिली आहे, आपण तो नक्की लक्षात ठेवून पुढे हा कार्यक्रम नक्की करू. तेव्हा मी त्यांना ते आश्वस्त पण केलं होतं. आणि जेव्हा प्रसंग कळाला की त्यांचं देह परिवर्तन झालं आहे, शांतीनाथजींचा फोन आला. त्यांचे भाऊ दासाळ्यासाठी पण अजितभाईंनी फार सपोर्ट केला. शिलान्यासच्या वेळेस ते येऊ शकले नाही, त्यांनी शांतीनाथजींना आपल्या इथे पाठवलं. आणि जेव्हा कारंजाला गोष्टी होती तेव्हा ते कारंजाला आले, तेव्हा त्यांनी दासाळ्याला नक्कीच आपल्या इथे येऊन दर्शन घेऊन ते गेले. आपल्या घरी जेवण झालं, दर्शन घेऊन फार आनंदित झाले. दासाळ्या ठिकाणी एवढं मोठं संकुल उभं झालं तर त्यांना फार आनंद होता. अशा आमच्या परिवारातून आमचे चांगले समर्थक, आधारस्तंभ अजितभाई आपल्यातून निघून गेले. मी त्यांच्याप्रती आपल्या परिवाराच्या वतीनं, ट्रस्टच्या वतीनं भावपूर्ण विनयंजली व्यक्त करतो. जय जिनेंद्र. पुण्य जीवों की पुण्य प्रसिद्धि पग पग संदेशा देती है. जिन धर्म पताका अब हाथों में तुम्हें यहाँ थमा देती है.
जिन धर्म पताका अब हाथों में तुम्हें यहाँ थमा देती है। सम्माननीय मंच, उपस्थित समस्त श्रावक श्राविका वर्ग, आज आपण या ठिकाणी आदरणीय आजोबा धन्यकुमारजी यांच्या सप्तम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आणि अनंतराय सेठ यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या या विनयांजली सभेमध्ये एकत्रित आहोत. धन्यकुमार आजोबांचं जर नाव घेतलं तर मला माझ्या स्वतःच्या जीवनातील इयत्ता 6वीतला तो दृश्य आठवतो की गुरुकुलमध्ये मी होतो आणि त्या गुरुकुलमध्ये शाळेच्या समोरच्या ग्राउंडवरती एका हातामध्ये धोतीवर धरलेली, डोळ्यामध्ये जो आहे गोल आणि काळ्या रंगाचा चष्मा आणि डोक्यावरती जी टोपी होती ती टोपी घेऊन एक कोणीतरी व्यक्ती चालत येत आहे आणि ते व्यक्ती आदरणीय तात्याजी माणिकचंदजी चौरे यांच्या खोलीकडे जात आहे. आजही आजोबांचं ते जे दृश्य आहे कारंजा गुरुकुलमध्ये चालतानाचं ते दृश्यही माझ्या डोळ्यासमोर माझ्या त्या स्मृतीपटलावर अंकित होतं आणि त्यावेळेला तात्याजींच्या खोलीमध्ये काही कामास्तव मला जावं लागलं आणि त्यावेळेला घडलेली ती पहिली भेट फक्त पाया पडणे आणि हे कोणीतरी व्यक्ती गुरुकुलचे हितचिंतक आहेत, गुरुकुलमध्ये मोठ्या कामासाठी आलेले आहे, बस एवढाच त्यांचा परिचय प्राप्त झाला. परंतु त्यानंतर आदरणीय जशा जशा पद्धतीने स्मारकमध्ये जाणं झालं आणि आजोबांच्या कार्याची जी परिचिती येत गेली त्यातून एवढंच म्हणू इच्छितो की मूर्ती लहान पण कीर्ती महान. आपण सर्वांनी कारंजा गुरुकुलमध्ये, चिखलीमध्ये आणि त्यानंतर एकदा गजपंथामध्ये हे चारही क्षेत्र त्यांच्या परिचयाचे अत्यंत प्रेमळ आणि या चारही क्षेत्रावर जेव्हा जेव्हा आजोबांना भेटलो तेव्हा तेव्हा त्यांच्या अंतरंगातून जिनधर्माचं संरक्षण कशा पद्धतीने होईल याची काळजी आणि हे संरक्षण करताना हे तत्वज्ञान आपल्या पुढच्या पिढीमध्ये कशा प्रकारे येईल त्याची काळजी, दोन्ही गोष्टी आहेत की त्याची जी आहे ती काळजी त्यांच्या अंतरंगामध्ये सतत 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 दिसून येत होती. आणि त्या काळजीपोटी आजोबांशी माझं कधी फोनवर बोलणं नाही झालं, हे म्हणजे व्हायचं. पण जेव्हा 2014ची गोष्ट आहे, 14 मधील, की ज्या वेळेस या ठिकाणी आपल्याला गुरुकुल सुरू करायचं आहे अशा प्रकारची त्यांची भावना किंवा काहीतरी त्यांच्या चित्तामध्ये जेव्हा सुरू होतं की हे क्षेत्र पुढे नेण्यासाठी इथे जिवंत गुरुकुल असलं पाहिजे, त्यावेळेस आजोबांचा मला फोन आला. मी पुण्यात होतो. पण मला आश्चर्य झालं खूप मोठं की हा फोन कसा काय आहे, कशासाठी आहे. त्यावेळेस आजोबांचे 2च शब्द की आपण या ठिकाणी गुरुकुल स्थापन करणार आहोत, त्या गुरुकुलमध्ये विद्यार्थी राहणार आहे आणि त्याच्यात आपण एक शिक्षण समिती स्थापन करणार आणि त्या शिक्षण समितीमध्ये मला तुमच्या दोघांची नावं घ्यायची आहे. मला माहिती नव्हतं की आजोबांच्या चित्तामध्ये कुठेतरी मी आहे, त्यांची एवढी नातवंड, पण त्या नातवंडामध्ये अशा प्रकारे त्यांचं जे स्मरण होतं ते वास्तविकरित्या आणि कळते की जिनधर्माला संरक्षणाच्या माध्यमातून पुढे जाणारे किंवा पुढे घेऊन जाणारे जे जे खंबीर कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्यांना निवडण्याची देखील त्यांच्यामध्ये ती चुणूक होती. आणि त्याचमुळे आज गजपंथ सिद्ध क्षेत्र असो, चिखली असो किंवा ढासाळा असो, त्याचं एवढं मोठं वैभव जे आहे ते आज आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. आज खरोखर ही जी गोड आणि रसाळ फळे आहेत, ती झाड आहे, ती झाड आजोबांनी लावलं. हे झाड आजोबांनी लावलं आणि अनंत मामा सारख्यांनी त्याला काय दिलं, परिपूर्ण संरक्षण दिलं. परंतु आज त्या झाडाची फळं, त्यांनी लावलेल्या झाडाची फळं आपण खात आहोत. परंतु जर या झाडाचं संरक्षण आपण व्यवस्थितरित्या नाही केलं तर पुढे येणाऱ्या आपल्याच पिढीला ही गोड आणि रसाळ फळे चाखायला भेटेल की नाही भेटेल याबद्दल कदाचित शंका उपस्थित होऊ शकते. आणि म्हणून आज महाराष्ट्रातल्या संपूर्ण समाजामध्ये जर कुठेही गेलात तर कदाचित
पूज्य गुरुदेव श्री कानजी स्वामींचं नाव अगोदर घेतलं जाणार नाही, पण धन्यकुमारजी बेलोकर हे मुमुक्षु समाजाला आणि जैन समाजाला जोडणारं असं व्यक्तिमत्व होतं की ज्याला संपूर्ण महाराष्ट्रातला समाज काय करतो, ओळख, हे असं व्यक्तिमत्व होतं. कारण की आज पूज्य गुरुदेवश्रींना महाराष्ट्राच्या घरोघरीमध्ये जे पोहोचवण्याचं कोणाचं कार्य होतं, तर ते पहिलं कार्य जे आहे ते धन्यकुमारजी बेलोकर यांचं होतं. आणि जर ते नसते तर पूज्य गुरुदेवश्री देखील महाराष्ट्राच्या जनतेच्या घराघरामध्ये, त्यांच्या मनामनामध्ये नसते. कारण की विचार करा, किती मोठे मोठे संकट त्यांच्यावर आले. 1970 मध्ये जो शिरपूरचा पंचकल्याणक झालं, त्यानंतर आजोबांच्याच पुढाकारामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात, देवलाली जर सोडलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये टोडरमल स्मारकच्या माध्यमातून प्रशिक्षण शिबिर जर आयोजित झालं तर ते 1977 मध्ये वाशिम या ठिकाणी आयोजित झालं होतं. आणि त्यावेळेस सर्वात मोठा पुढाकार कोणाचा होता, आदरणीय आजोबांचा होता. फक्त पुढाकार नव्हता तर तन, मन आणि धन या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी जे प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं होतं. त्या काळामध्ये म्हणजे या माध्यमातून आपण समजू शकतो की आजोबांचं कशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं. झाड एकच होतं, पण आता हिमांजी भाईसाहेब म्हटलेत ना की झाडाच्या शाखा आता खूप झालेल्या आहेत. झाड एक आहे, एक झाड असतं तर विचार पडतो की एक झाड काय करणार, पण त्या एकाच झाडाच्या शाखा खूप आहे तर त्या शाखा किती समृद्ध असते. आणि त्या झाडाची सावली मग कमी राहणार आहे की मोठी राहणार आहे. हे वडाचं झाड आहे, वटवृक्ष आहे, आणि त्या वटवृक्षाच्या शाखा किती आहेत, आता खूप लांब लांब पसरलेल्या आहेत. ज्या काळामध्ये कुठेही कोणतंही संसाधन नव्हतं, अशा काळामध्ये एका छोट्याशा ठिकाणावरून जर एवढा मोठा प्रचार होऊ शकतो तर आज संसाधनांची सर्व पूर्तता आहे. मग पूर्तता असताना आपण हा प्रचार तर अजून 4 गुणा नाही तर 10 गुणा अधिक जोमाने आपण काय करू शकतो. फक्त आवश्यकता कशाची आहे, आपल्या स्वतःच्या मानसिक खंबीरतेची. बस मन, तन आणि धन ह्या दोन्ही गोष्टी उपस्थित होतील. धनाची काही कमतरता नाही. कार्य जर करायला गेलो तर धन आपोआप प्राप्त होतं. बस मनाची जर खंबीरता असेल तर त्या मनाच्या खंबीरतेने हे सगळं कार्य जे आहे ते सिद्ध आणि परिपूर्णतेला प्राप्त होतं. आजोबांचं कार्य देखील खूप मोठं होतं. आनंद मामाशी खूप वेळा भेट नाही झाली, पण पुण्यामध्ये प्रचार प्रसार व्हावा ही त्यांची इच्छा होती. अब बोले जिन मंदिर आदि के झंझट में हम नहीं गिरेंगे, लेकिन यदि स्वाध्याय चलता है तो आप यहाँ स्वाध्याय चलाओ. तुम्ही इथे स्वाध्याय करा, आणि जर स्वाध्यायासाठी जर दर महिना कुठे खोली घेऊन जरी भाडं द्यायचं असेल तर तुम्ही भाडं द्या. ही भावना लोणावळ्याच्या वेदी प्रतिष्ठाच्या वेळेला आदरणीय अनंत मामांनी मला माझ्यासमोर व्यक्त केली. पण अशी आवश्यकता पडली नाही. सहजतेने तिथे स्वाध्याय चालू होता, त्यामुळे कधीही जे आहे कुठेही तशा प्रकारचं भाडं घेण्याची आवश्यकता पडली नाही. म्हणजे छोट्यात छोटं कार्य असो, स्वाध्यायाचं कार्य असो किंवा जिन मंदिराचं कार्य असो किंवा पंचकल्याणकचं कार्य असो, अनंत मामा जे होते ते खरोखर वास्तविक रूपाने आपल्या मुमुक्षु समाजातील एक धनकुबेर होते की ज्या धनकुबेराच्या उपस्थितीमध्ये काय करायचंय ते करा. जिनवाणीची 4ही अनुयोगाच्या माध्यमातून जे होऊ शकते ती प्रभावना करा. आपल्याला कुठेही कमी पडली नाही. आणि यांच्या श्रेणीमध्ये होते आदरणीय अजित भाईजी पडोदा. खरं बघितलं तर ते सम्य शिखाजीच्या पंचकल्याणकले सौधर्म इंद्र होते. परंतु ते सौधर्म इंद्र असताना देखील जे आहे प्रति समय महाराष्ट्राबद्दल, मी महाराष्ट्राचे जाणून बुजून विचारलं, तिघेही जरी अनंत मामा जरी वडवानमध्ये जरी त्यांचा जन्म असेल तरी देखील ते मुख्य निवासी कुठचे होते, महाराष्ट्राचे होते. अजितजी ते होते. अजितजींनी देखील नेहमी सतत त्यांनी जे आहे महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेमध्ये जिनवाणीचा प्रचार प्रसार कशा प्रकारे होईल आणि आपला जो महाराष्ट्रातील मुमुक्षु समाज आहे तो कशा पद्धतीने एकत्रित राहील यासाठी त्यांनी निरंतर काय केले होते, प्रयत्न केले होते. जवळपास अजितजींच्या जाण्याच्या 1.5 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कमीत कमी एवढा अंदाज आला असेल की मी मराठी भाषी आहे. चेहऱ्याने जरी हिंदी भाषी वगैरे दिसत असलं तरी मी पूर्णतः मराठी भाषी आहे. माझं बालपण या गजपंथामध्येच गेलं आहे. ज्या आठवणी मला आहेत आणि मला पक्का आठवतं तर एक गोष्ट सांगण्याच्या आधी सांगू इच्छितो, तुम्हाला कुठल्याही गोष्टीची किती महत्त्व आहे
हे समजायचं असेल ना, तर त्या गोष्टीच्या अभावाची कल्पना करून बघा. ही जर गोष्ट नसती तर काय झालं असतं. मी लहान असताना गजपंताला जेव्हा आलो होतो आणि जे माझ्या आठवणीत आहे, तेव्हा शांती भवन पण नव्हतं, कहान भवन पण नव्हतं, फक्त बलभद्र, माहिती आहे बलभद्र, मूर्ती नाही, मूर्ती नाही, ह्याचं रूम्स आहे ना बलभद्र, याचं काम चालू होतं. हे मंदिर झालेलं नव्हतं, हे तिथं जुनं भोजनालय होतं, तिथं ताडपत्री वगैरे सारखं. गॅरंटी देतो आज आपण तिथे राहू शकलो नसतो. पण अशाही परिस्थितीत एवढं भव्य आज इथं मोक्ष समाजासाठी जर कोणी कार्य केलं असेल तर ते आजोबांनी केलं. आजोबांना कोणी आजोबा म्हणताय, काका म्हणायचे, आणि माझे पप्पा आणि आप्पा त्यांना भाऊ म्हणायचे. भाऊ, कधी कधी आम्ही पण नक्कल करायचो की कशाचं भाऊ. तर जो संघर्षाचा लढा आहे ना, दोन संघर्षाचे लढे, एक तर मुमुक्षु समाजामध्ये एक मराठी भाषी लोकांना एस्टॅब्लिश करण्याचा, आणि दुसरा लढा मराठी जैन समाजामध्ये सैतवाळ समाजाला एस्टॅब्लिश करण्याचा. काही समजलं? मुमुक्षु समाजामध्ये मराठी भाषींना एस्टॅब्लिश करण्याचा. पंडित जितेंद्रजींनी एक गोष्ट सांगितली की जे अध्यक्षपर्यंत पोहोचले ना तीर्थ सुरक्षा ट्रस्टमध्ये, आज प्रश्न आहे माझा, कोण महाराष्ट्राचा असा आहे की अध्यक्ष सोडा सदस्य तरी आहे? तर या प्रश्नावर पण आपण गंभीरतेने विचार करायला पाहिजे. आणि दुसरा म्हटलं की मराठी भाषी लोकांमध्ये पण सैतवाळ समाजातील मराठी लोक, सैतवाळ समाजाला एक स्थान देण्याचं, जी गुरुकुल परंपरा चालते ना, एक कडू आहे पण सत्य आहे. गुरुकुल परंपरेमध्ये जसं जी गुरुकुल आहे तिथं थोडं सैतवाळ समाजातल्या मुलांना एक वेगळी ट्रीट असायची. आणि हे मी माझ्या मनातलं सांगत नाही आहे, हे आजोबांनी जेव्हा चर्चा झाल्या ना तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे. जर ही चर्चा अजून कोणासोबत झाली असेल तर त्याच्यावर शिक्कामोर्तब करू शकतात की हा बरोबर आहे. तर ते त्यांनी कसं हे केलं की नाही, सैतवाळ समाज पण हा मूल आहे, आणि त्यांनी त्यामध्ये पण ते वेरूळ गुरुकुलमध्ये एक एस्टॅब्लिश करण्याचं, कारंजा गुरुकुलमध्ये, सगळ्या गुरुकुलमध्ये एक व्यवस्थित स्थान देण्याचं. दुसरी गोष्ट जर म्हणू तर आपल्याला उंच मानेनं कसं जगावं हे शिकवणारा जर कोणी व्यक्ती होता तर ते पंडित धन्यकुमारजी बेलोकर होते. मी पंडित त्याच्यासाठी म्हणतो कारण की पंडित म्हटलं की हा मी त्यांच्या परंपरेचा आहे. दूसरी एक गोष्ट, भाईसाहब आपने वाशिम का बोला, हा तुम्ही वाशिमचं म्हणाला होता. कोल्हापूर ऐकलं? कोल्हापूरमध्ये डॉक्टर हुकुमचंद मारील म्हणजे छोटे दादा हे प्रवचन करायचे. विजयाताई पांगळ आजी आणि धन्यकुमारजी हे दोघं श्रोता होते. घोर विरोध. अशा विरोधामध्ये पण त्या ठिकाणी जे तत्वप्रचाराचं काम त्यावेळेस झालं ते आजही होत नाही आहे, मंदिर झाल्यानंतर पण. अशा भरपूर गोष्टी आहेत की मी ज्या लहानपणापासून त्यांच्यासोबत, म्हणजे एकदा मुंबईला गेल्यानंतर ते येणं जाणं कमी झालं, पण ज्यावेळेस होतो ना आणि शास्त्री झाल्यानंतर खास जो टच आला, शास्त्री झाल्यानंतर जे त्यांच्यासोबत जे बोलणं झालं की काही विषयावर भरपूर मतभेद व्हायचे. वास्तव में जो भी देश बनता है, समाज बनता है, तो वह इन्हीं महापुरुषों ने जो इतिहास रचा है, इन्हीं महापुरुषों ने जो सिद्धांत बनाए हैं, बताए हैं, उन्हीं के अनुसार है. शिवाजी महाराज को देखना, केवल 200-300 उनके सैनिक थे और सामने चाहे औरंगजेब की सेना 5000 से ऊपर, फिर भी उनको परास्त किया. वैसे ही दादाजी धन्यकुमारजी बेलोकर, आजोबा आम्ही म्हणायचो त्यांना, तो इनके जीवन में भी बहुत संघर्ष थे. इस भूमि पर भी उनके ऊपर बहुत हमले हुए हैं, क्योंकि कहा जाता है जो सत्य के मार्ग पर जाता है तो उसको उतनी ठोकरें भी लगती हैं. इसलिए कहा जाता है कि
मुश्किलें दिल के इरादे आजमाती है, स्वप्न के पर्दों को निगाहों से हटाती है। हौसला हर कर मत गिरना दोस्त, ठोकरें ही इंसान को चलना सिखाती है। तो उनको जितनी ठोकरें लगी उतने वो निखर कर आए हैं सोने जैसा। हम जब यहाँ पर काम करते हैं तो हमें पता चलता है कि इतने प्रतिकूलताओं में उन्होंने इस भूमि को अत्यंत उत्कृष्ट बनाया है। जबकि यहाँ पर सुविधाएं बहुत अल्प थी, डोनेशन बहुत कम आता था, तो भी यहाँ पर यात्रियों की पूरी व्यवस्था भी करते थे और कार्यक्रम भी उसी उत्कृष्ट व्यवस्था के साथ भी करते थे। उनको उत्कृष्ट विद्वान कह सकते हो, उत्कृष्ट समाज के नेता कह सकते हो, एक उत्कृष्ट आर्किटेक्ट कह सकते हो, उत्कृष्ट जो सिविल इंजीनियर कह सकते हो। हर चीज़ में वो अव्वल थे। फिर भी उन्होंने इसमें से कुछ भी पढ़ा नहीं था, केवल अपने उपजत विरासत में जो कुछ मिला उसी में से उन्होंने अपनी पूरी ज़मीन जो है वो पूरी ज़मीन उनको समर्पित की। किसके लिए? इसी भूमि के लिए। जितनी संपत्ति थी वो पूरी, और यहाँ पर भी रहते थे, सेवा करते थे, तो खुद के पूरे जो रहने के पैसे हैं और खाने के पैसे वो पूरे दे देते थे। यहाँ पर जब भी कभी डोनेशन नहीं आया फिर भी बाकी मेंटेनेंस लगता था तो वो खुद के पैसे देकर रख देते थे, इससे काम चला लेना, जब भी होगा तो देना, नहीं डोनेशन मिल गया तो उसकी रिसिप्ट वो निकाल लेते थे। सोचना, इतनी प्रतिकूलताओं के साथ रहकर भी उन्होंने इतना उत्कृष्ट जो है गजपंथा सिद्ध क्षेत्र, ऐसे सिद्ध क्षेत्र जो है मुमुक्षुओं की कमी है, सम्यक शिखर जी, द्रोणागिरी और गजपंथा आदि बहुत अल्प है। और गुरुदेव श्री के अनन्य भक्त रहकर भी उनके जो संबंध थे वो समाज के सभी संप्रदायों के साथ थे, अन्य समाजों के साथ भी थे, यहाँ तक कि मित्र पक्ष वालों के साथ भी थे और मुमुक्षुओं के साथ भी थे, अन्य श्वेतांबर संप्रदाय भाइयों के साथ भी थे। सोचना कैसे तालमेल वो बनाते थे। तो कहा जाता है कि मंजिलें उन्हीं को मिलती है जिसके सपने में जान होती है। क्या? मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। केवल पंखों से कुछ नहीं होता, केवल पंखों से कुछ नहीं होता, हौसले हो तो उड़ानें होती है। रखते हैं हौसले आसमानों की, उनको नहीं होती परवाह गिर जाने की। परिंदों को नहीं दी जाती है तालीम उड़ानों की, वो खुद ही तय करते हैं मंजिल आसमानों की। वास्तव में उन्हें किसी ने सिखाया नहीं है कि इस प्रकार धर्म कार्य करना चाहिए, इस प्रकार जो है समाज के जो है कार्यकर्ता बनना चाहिए, पदाधिकारी बनना चाहिए। अपने आप जब से वह समंत भद्राचार्य जो थे उन्होंने कुंतलगिरी से उन्होंने ब्रह्मचर्य दीक्षा धारण की, तभी से उन्होंने समाज कार्य में अग्रसर होने का निर्णय लिया। फिर उसके बाद में सोनगढ़ के शिविरों में गए और वहाँ से फिर पूरा जीवन जो है उनका बदल गया। उन्होंने वास्तव में जो धर्म का स्वरूप है वो वहीं से सीखा। वहाँ से आने के बाद फिर उन्होंने जो है अपने यहाँ के क्षेत्रपाल पद्मावती उसको स्वागत करें। मंगलम भगवान वीरो, मंगलम गौतमो गणी, मंगलम कुंद सर्व कल्याण कारकम प्रधानम सर्व जयतु शास्त्रम, जयतु शास्त्रम। जोरदार ताली बजाकर स्वागत करें। आज तुम्हारा मंगल स्वागत है। आओ आओ हे प्रिय
और मैं हमारे क्या ओम प्रकाश जी लालचंद जी उसी लगन से काम करते हैं। नीलम आ जाओ, नीलम लगाओ। हाँ, अब थोड़ा डांस करेंगे। क्या? अरे शुभम जी आ जाओ, शुभम जी आइए शुभम जी आप भी। हाँ, हाँ।